जयेश पाटील स्वतः मैदानात कामाची धुरा सांभाळताना निरंजन दादा यांच्या हस्ते आपण टी शर्ट देऊन गौरव करतोय. चांगल्याशी गोलंदाजी देखील केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मॅनकरी झालाय इशित. आणि चला सामन्याकडे वळूया आता. दिवेश आणि सर्वेन आपल्या संघासाठी आता पाहूया. सामन्याकडे हलक्या हाताने काढलेला धावून चेंडू धावसंख्या झालेली आहे. धावचा श्रीगणेश धावसंख्या झालेली आहे 1. निनाद गोलंदाजीसाठी येतो आणि बॅटची बाहेरची कडा घेऊन धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 2. ठीक आहे, मॅच बॉल आलाय मैदानात. चला मॅच चालू करायची आहे. हलक्या हाताने काढून धावून काढले. 3 चेंडू 3 धावा. दिवेश स्ट्राईकवर आहे. हलक्यात नाही त्याला देखील माहिती आहे. शांत खेळी करून आपल्या संघाला आधी टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि चांगलंच गोलंदाजी करतोय निनाद. मिसफील्ड एक षटकानंतर धावसंख्या झालेले 5. दुसरं शतक घेऊन येतोय मारुती. दुसरं शतक घेऊन येतोय संघाचा दुसरा वैयक्तिक पहिलं शतक आणि स्टेटलाच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि दिवेश बाद रनआउटच्या स्वरूपात आणि दिवेशची जागा घेण्यासाठी आलाय तृणय. धावसंख्या झाल्या 5. वाईट
धावसंख्या झालेली आहे 6. डीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली 7. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 7. 7 वर धावसंख्या 3 चेंडू. चार बॉल 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 8. 4 चेंडू आणि 8 धावा. आता चालू असणारा सामना एकलव्य आणि पांडवास. पाहूया, आपण पाहतोय एकलव्य आणि पांडवास. चांगलासा जमिनीला लावलेला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 9. धावसंख्या झालेली 9 आणि संघाचं तिसरं आणि स्वतःच पहिलं वैयक्तिक शतक घेऊन येतोय गणेश. पाहूया गणेश आपल्या संघासाठी कितपत धावा रोखण्याचे प्रयत्न करतोय. डीच्या स्वरूपात हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्या झालेली आहे धावसंख्या 10. 1 चेंडू आणि धावसंख्या झालेली 10. 110. गणेश दुसरा चेंडू घेऊन येतोय गणेश आणि त्यावर चांगला असं जमिनीत त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. चेतन चांगलं असं क्षेत्ररक्षण तेव्हा कोण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 12. आणि क्लीन बोर्ड. फलंदाजीसाठी आलाय अभिषेक. चार चेंडू आणि धावसंख्या सध्या स्थिरावले. धावसंख्या झाल्या 12. चांगलासा मारला चेंडू तेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाले 13. 13. शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट टू गो. आपल्या संघासाठी आणि हा देखील गडी रनआउटच्या स्वरूपात बाद. धावसंख्या स्थिरावले आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली 13. आता शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय. डीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 14. शेवटचं आणि अंतिम षटक आणि या षटकात नक्कीच मोठे फटके एक पाहायला मिळतील. नोचा चेंडू आणि नोला गडी बाद.
2 चेंडू आणि धावसंख्या झालेली 15. आणि नवीन बॅट्समन बिपिन गेलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी. पाहूया आपल्या संघासाठी 4 चेंडू शिल्लक आणि हा षटकार गडी बाद. चार चेंडू जवळ 4 चेंडू रनआउटच्या स्वरूपात गडी बाद आणि ऑल आउटच्या पाडवात संघ. शेवटचं विकेट शिल्लक आणि शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. आणि यानंतर होणारा सामना JDS आणि साईराज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. JDS आणि एक BVA एकलव्य संघासाठी जिंकण्यासाठी 16 रनाची आवश्यकता. 16 रनाचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. आणि यानंतर JDS प्लीज टॉस साठी यायचं आहे. आणि साईराज चला, आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात येते. स्पर्धेच्या प्रवेश फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील, त्या फॉर्मॅलिटी आयोजन कमिटीकडून येऊन पूर्ण करा अशा आयोजन कमिटीकडून सूचना सांगण्यात येते. याची सुद्धा सर्व संघांनी नोंद घेतली. JDS कर्णधार प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे विरुद्ध साईराज. सामन्याकडे पाडवाच विक्की फलंदाजासाठी विक्की आणि AB चांगलीशी निर्धावाचा चेंडू आणि टॅपच्या सुरुवात. धावसंख्या 1. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 2 डीच्या स्वरूपात. चौकार. धावसंख्या 6. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 रनांची आवश्यकता आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं पाडवाच्या संघाकडून. तसंच आता स्ट्राईकला आलाय AB. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिले षटकारातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि डीच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 8.
गोलंदाज नेम अभिषेक. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय अभिषेक. चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. हा वाईटचा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाल्या 9. अतिरिक्त धाव. आणि एकदम शांत आणि संयमी खेळी करतोय एबी. जिंकण्यासाठी फक्त 6 रनाची आवश्यकता. डीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झाल्या 11. अधिक देखील 9 चेंडू. आणि आता झालेला सर 2 मिनिटं थांबवतो. चला जेडीएस संघ सॉरी सर. चला जितूदा छत्री यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार. विनंती असेल जितूदा तुम्हाला सुद्धा टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस द्यायचं आहे प्लीज. चला विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय सुजितदादा केसरी यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठच्या दिशेने स्थानबंद व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट ज्यांच्याकडून स्पॉन्सर आलेत तुमचे सुद्धा मनापासून आभार. सातत्याने दुसऱ्या वर्षी या स्पर्धेला ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर केलेत अशा सुजितदादा केसरी यांचा सुद्धा आगमन होते. विनंती असेल व्यासपीठच्या दिशेने स्थान बनवायचंय. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला टॉस द्यायचंय. जेडीएस टॉस विन आणि आपला निर्णय कळवायचा आहे. जेडीएस. चला साईराज संघ प्लीज मैदानाचा ताबा घ्या. जेडीएस प्लीज थोडासा घाई करणं. यस क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग सजावून घ्या.